नमस्कार, कसे आहात सर्व? मजेतच ना? तर मजेतच राहा. तर आज आहे संडे आणि संडे असल्यामुळे मी कधी कधी हाफ डे घेत असते. तसंच आज हाफ डे घेतली कारण की घरचे पण काम असते. आपल्यालाही कधी वाटते घरी राहावं, थोडंसं आराम करावं. पण कस्टमरना घरी ना आराम करूच नाही देत आहेत, कारण की ते आपले कस्टमर आहेत. आपणही त्यांना सेवा दिलीच पाहिजे. तर असंच काय झालं, आज मी घरी होती आणि फोन आला एका कस्टमरचा की ताई तुम्ही घरी आहात का? म्हटलं मी कारण त्यांना माहीत असते की रविवारला कधी कधी घरी असते. तर म्हटलं हो घरी आहे, पण मला म्हणते आज सुट्टी आहे ना, आजच वेळ आहे, मला कपडे द्यायचं होतं. तर मी त्यांना नाही म्हणू शकत, कारण की ते आपले कस्टमर आहेत. कस्टमर आपलं त्यामुळे नाही का. तर बघा, घरी जर आपल्याला कपडे येत असतील ना, तर आपण काहीच चिंता करायची नाही. फक्त फिनिशिंग द्यायची आणि कपडे त्यांचे वेळेवर द्यायचे. कपडे भरपूर येतात. आपल्याला असं वाटत नाही की आज मी कमी कपडे आहेत, उद्या काय सिवीन, ही गरजच पडत नाही. कारण की आपल्याकडे फिनिशिंग असली कपडे येत असले तर आपल्याला ॲटोमॅटिकली कपडे घरपोच येतात. तर बघा, माझ्या घरी असून सुद्धा आज मला 3 साड्या, 3 ब्लाऊज आले आहेत. 3-4 वाजे मी घरी आली आहे. तर बघा, हे आहेत कपडे. तर ही एक साडी आहे, ही हिच्यावरला पण ब्लाऊज शिवायचा आहे मला. बघा, हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि हिला साडी फॉल करायची, पिको फॉल करायची साडी. आणि ही एक साडी आहे, हिला पण हिचा पण ब्लाऊज शिवायचा आहे आणि पिको फॉल करायचा आहे. आणि तिसरी ही एक साडी आहे आणि हिचा पण ब्लाऊज शिवायचा आहे आणि पिको फॉल करायची आहे. म्हणजे असे आपल्याला घरी असलो ना आणि आपल्याकडे कस्टमर पक्के नसले तरी चालते, पण एकदा का आपल्याकडे ब्लाऊज शिवून गेले तर असं त्यांना ब्लाऊज तो पटला तर हमखास ते आपल्याकडे येतातच. एकदा का आपल्याकडे ब्लाऊज शिवून गेले तर असं त्यांना ब्लाऊज तो पटला तर हमखास ते आपल्याकडे येतातच. आणि तिनं आपला ब्लाऊज नाही आणला यावेळेस, त्याने आपल्या बहिणीचे ब्लाऊज घेऊन आली आणि तिचे स्वतःचे ब्लाऊज नाहीत. म्हणजे तिला वाटलं की ही घरीच आपली टेलर म्हणा की बुटीकवाली चांगले शिवू शकते, असं त्यांना विश्वास येतो. म्हणून कसं कुणाचे कपडे जर आपण घेतो ना, तर एकदम वेळेवर द्यायचं. जसं त्यांनी आजची तारीख सांगितलं आहे समजा, तर आपण कालच कपडे तयार करून केले पाहिजे आणि फिनिशिंग व्यवस्थित दिलं पाहिजे. फिनिशिंग देण्यासाठी आपण शिलाई बरोबर आली पाहिजे किंवा शिलाईची टीप बरोबर आली पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेस दिलं पाहिजे. प्रेस करून दिलं की जे आपला फिनिशिंग थोडीफार कमी असली तरी प्रेसनं आपलं फिनिशिंग सुंदर दिसते आणि या समोरचा व्यक्ती हा पण त्याला समाधान वाटतो. तर असे माझ्याकडे काम येतात आणि भरपूर काम येते. असं नाही की आज काम आलं किंवा नाही आलं, असं कधी होत नाही. मला असं वाटतं की संडेच्या दिवशी अगर मी अर्धा दिवस आपल्या बुटीकमध्ये जाते तर स्वतःसाठी तरी कपडे शिवायचं अशी इच्छा होते. मी रेडीमेड कपडे घालते जास्त, कारण की मला वेळच नाही भेटत. कपडे शिवायला मला वेळच नाही मिळत. आपले स्वतःचे पीस ठेवले असतात दुकानामध्ये, माझ्या बुटीकमध्ये, पण शिवायला वेळ नाही. 1-1 वर्ष होऊन गेले आहेत, काही पीस माझ्याकडे ठेवले आहेत. साड्यांचे ब्लाऊज एक वेळ साडी घालते, त्याच्यानंतर शिवते. अगर मी आधी कशी करत होती, माझ्या घरी मशीन होती, तर मी उद्या मला कुठे जायचं आहे तर मी आज रात्रीला सकाळी उठून ब्लाऊज शिवायची. पण आता बुटीकमध्ये मशीन आहेत, तर घरी आल्यावर नाही शिवून होत ना, आपल्याला मशीनच नाही. तर आणि बुटीकमध्ये गेलं तर दुसऱ्यांचेच कपडे दिसतात, कारण की उद्या मी द्यायचं आहे कपडे बा, असं होतं. पण कसं स्वतःसाठी तरी जगले पाहिजेत, नाही का. पण वेळेचं महत्त्व आहे ना. आपण स्वतःसाठी जगण्याची इच्छा तर करतो, पण समोरच्या कस्टमरांची पण असं वाटते की त्यांना उद्या काहीतरी आपल्याला ब्लाऊज द्यायचं आहे, ते आपल्याला ब्लाऊजसाठी येतील, असं भरपूर काही प्रश्न पडतात आपल्याकडे. त्यामुळे आपल्या कपडे तसंच राहतं, आपल्या इच्छा मरून जातात. तरी पण मी प्रयत्न करणार आहे की रविवारी दिवशी आपल्यासाठी महिन्यातून एक संडे तरी स्वतःसाठी देणार आपल्या कपड्यांसाठी, कारण की आपले कपडे पण महत्त्वाचे असतात. आपण जर असे कपडे छान घालू तर लोकांना पण वाटते की ही शिवू शकते बा, कपडे छान शिवते. त्यामुळे कस्टमरसुद्धा जोडतात, ही नक्की गोष्ट आहे. त्यामुळे अगर तुम्हाला कपडे कस्टमर जोडायचे असतील तर स्वतःसाठी नवीन कपडे शिवायला, डिझाईनचे कपडे शिवायला तर सुरुवात करा आणि स्वतः घाला आधी. अगर स्वतः घालले ना तर ॲटोमॅटिकली कस्टमर जुळतात आणि त्यांना आवडले ते कपडे तर ते दुसरे पण कस्टमर घेऊन येतात. तर आजचा संडे माझा असा गेला आहे. तर तुमचा संडे कसा जातो, तुमचे रुटीन कसे असते, माझे रुटीन तुम्हाला आवडला का, तर मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.